नगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते। हातची पिके वाहून गेली होती। अनेक ठिकाणी तर शेतीही वाहून गेली होती। अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने वेळीच पावले उचलली। तातडीने सगळे पंचनामे करून दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई टाकण्यात आली। सरकारने दिवाळीपूर्वी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 864 कोटी रुपये वाटले। आता पुन्हा रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना प्रत्येकी 10,000ची मदत देण्यात आली आहे। सरकारने पुन्हा 626 कोटी 26 लाख रुपये दिल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले। ही मदत नेमकी कशासाठी आहे, ती कुणाला मिळेल, याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। सप्टेंबर महिन्यात राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली। काही जिल्ह्यात अक्षरशः थैमान घातले। या जोरदार पावसाने शेतीचे होत्याचे नव्हते झाले। नगर जिल्ह्यातही सुमारे 80% शेतीचे नुकसान झाले। या गंभीर प्रसंगी महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिले। महिनाभरात दिवाळीचा सण होता। दिवाळीच्या सणापूर्वी शेतकऱ्यांना फुल न फुलाची पाकळी मदत करण्याचा चंग सरकारने बांधला। नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्यात आले। महसूल व इतर सर्व सरकारी खात्यांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत सरकारने अगदी विक्रमी वेळात सर्व पंचनामे पूर्ण केले। नगर जिल्ह्यातील 6,26,265 हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त म्हणून गणले गेले। जिल्ह्यातील सुमारे 8,53,265 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। एवढ्या मोठ्या प्रमाणात शेती बाधित होण्याची गेल्या काही वर्षातील ही कदाचित पहिलीच वेळ होती। जिल्ह्यातील सर्व शेतकरी वर्ग दुःखाच्या खाईत लोटला असताना महायुती सरकारने ठामपणे निर्णय घेतला। नगरच्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात दिवाळीपूर्वी 864 कोटींची मदत देण्यात आली। त्यातून थोड्याफार प्रमाणात का होईना पण शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता आली। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले गेले। त्यानंतर आता सरकारने दुसऱ्या टप्प्यात पुन्हा मदत जाहीर केली। बाधित शेतकऱ्यांना रब्बी हंगामात दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने बियाणे व खतांसाठी हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे। जिल्ह्यातील 8,53,265 शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अतिरिक्त मदत जाहीर केली आहे। प्रति हेक्टरी 10,000 रुपयांप्रमाणे या मदतीचे वितरण होणार असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले। रब्बी हंगामात पेरायचे कसे, हा प्रश्न पडलेल्या शेतकऱ्यांना यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांच्या सहकार्यातून ही मदत मिळाल्याचेही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले। नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2 टप्प्यात एकूण 1,472 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहितीही विखे यांनी दिली। कदाचित ही नगर जिल्ह्यासाठी विक्रमी मदत असेल असेही बोलले जात आहे। याबाबत अधिक माहिती देताना मंत्री विखे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना 32,000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले। ही फक्त घोषणा नव्हती, महायुती सरकारने त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली। शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणाला पहिल्या टप्प्यात मदत दिली गेली। आता पुन्हा रब्बीच्या पार्श्वभूमीवर प्रति हेक्टरी 10,000ची मदत खते व बियाणांसाठी देण्यात आली आहे। लवकरच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल। नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसानीनुसार विविध भरपाई योजना लागू आहेत। यामध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास सरकारकडून नुकसान भरपाई दिली जाते। तसेच कृषी विमा योजनेअंतर्गत पिकांच्या नुकसानीसाठीही भरपाईची तरतूद आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीच्या प्रकारानुसार आणि हेक्टरनुसार वेगवेगळे दर लागू होतात। महायुती सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी यापूर्वी गोड केली। आता रब्बीसाठीही हातभार लागल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।